आणि वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। नागपूरमधल्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातनं कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आढावा घेऊन त्यांच्या मागण्यांबद्दल त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आज राज्यातील जवळपास 42,000 वीज कर्मचारी बेमुदत संपावर आहे आणि महत्त्वाची गोष्ट की कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील देखील 6,000 कंत्राटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेले। आपण बघू शकतो की कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या समोर हे सर्व कर्मचारी ठिय्या आंदोलनावर बसलेले आहे। राज्य सरकारला वारंवार मुदत देऊनही राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही, त्यामुळे हे सर्व कर्मचारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेलेले आहे। याचा परिणाम हा राज्यातील वीज निर्मितीवर होण्याची शक्यता आहे, कारण की कोराडी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये जवळपास 1960 मेगावॅट वीज निर्मिती होते आणि जवळपास 90% कंत्राटी कर्मचारी संपावर आले, ज्यांची संख्या 6,000 आहे। त्यामुळे हे सर्व कर्मचारी संपावर असल्याने वीज निर्मितीचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। कर्मचाऱ्यांच्या काय प्रमुख मागण्या आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं। तुमच्या काय प्रमुख मागण्या? मी संयुक्त कृती समिती महाराष्ट्राच्या आणि कोराडी कृती समितीतला उपाध्यक्ष आहे। आमची मागणी अशी आहे की आज जे आम्हाला जे मूलभूत अधिकार आहे ते सुद्धा आम्हाला देण्यासाठी नकारले जात आहे। आमची काही मोठी मागणी नाही आहे। पगार वाढ सगळ्यात महत्त्वाची आहे, जे भेटायला पाहिजे। दुसरी आहे एनएमआर पद्धत लागू झाली पाहिजे। तिसरी आहे वयाच्या 60 वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी भेटायला पाहिजे आणि मेडिक्लेम सारख्या सुविधा, अशा छोट्या छोट्या सुविधा मागितल्या। पण या सुविधेसाठी सुद्धा आम्हाला ऊर्जा मंत्र्यासाठी दखल घ्यायला लागत आहे। आमची एवढीच मागणी आहे की ऊर्जा मंत्र्यांना तात्काळ जे आज 42 कंत्राटी कामगार पारेषण वितरण डिस्ट्रीब्युशनमध्ये उतरलेले आहे यांना न्याय देण्यासाठी आपल्या दलनात स्वतःच्या अध्यक्षतेमध्ये तात्काळ बैठक घ्यावी आणि या ज्या मागण्यासाठी कामगार उतरले आहे त्यांचा तो न्याय त्यांना मिळून द्यावा, जेणेकरून त्यांच्या सरकारला सुद्धा याचा फायदा मिळेल। 42,000 राज्यभरातले कर्मचारी संपावर आहे। कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातले किती कर्मचारी संपात सहभागी आहे? कोराडी विद्युत केंद्रातील 100% कर्मचारी आज संपामध्ये सहभागी झालेली आहे। आमची सर्व प्रशासनाला आणि माननीय ऊर्जामंत्री साहेब यांना विनंती आहे की त्यांनी कंत्राटी कामगारांना आपल्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन न्याय मिळवून द्यावा सर्वांना। मला एक सांगा, जर का तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तुमचा संप बेमुदत असणार आहे? आज आम्ही 6व्या टप्प्यात उतरलेलो आहे। आम्ही मागील 1 महिन्यापासून टप्प्याटप्प्याचे आंदोलन घोषित केलेलं आहे। प्रत्येक टप्प्यामध्ये आम्ही नारे देत आहोत सगळं का की शासन प्रशासन जागे होऊन बैठका लागेल, परंतु आज आमची जी बैठक लागलेली आहे हे खालच्या स्तरावरची बैठक आहे व त्यामध्ये निर्णय घेणारे सक्षम अधिकारी नाही आहे। कोराडी स्टेशनमधलं कोणकोणते कामं आज बंद आहे? आज कोराडीतली कंडिशन इतकी खराब आहे की 100% कामगार बाहेर असल्याने अशिक्षित कामगारांना जबरन पैशाचा लोभ देऊन अंदर टाकलेले आहे व त्यांच्यानी ते काम निघत नाही आहे। त्यांच्याकडून आम्हाला वारंवार विनंती येते का तुम्ही एक तरी स्किल्ड व्यक्ती द्या, जेणेकरून तो 100 माणसाला मार्गदर्शन काम चालू करेल। आज एवढी विपरीत परिस्थिती आहे की आज 10 नंबर सुद्धा बंद होण्याच्या कगारीवर आहे। म्हणजे सध्या आता वीज निर्मिती सुरू आहे की नाही आहे? इथे वीज निर्मिती चालू आहे, पण ते काही प्रमाणात आहे। आमचं जर समजा आंदोलन आम्ही आता 100% सक्सेस करण्याच्या याच्यामध्ये लागलेले आहे आणि आमचा कोराडी प्लॅनमधला सर्व कृती समिती आणि ज्या युनियनचे सभासद आहेत हे सर्व आमचे कामगार बंधू बाहेर आहेत रात्री 12 वाजल्यापासनं आणि महानिर्मितीमध्ये बाहेरून जे समजा निर्मितीवर परिणाम होईल होईलच, झालाच पाहिजे, होणारच 100% होईल। आम्हाला खात्री आहे। परिणाम कधी दिसेल? आजची जे कंडिशन आहे हे एकदम लाईटवर आलेली आहे। म्हणजे जिथं 400 किंवा 500 वर जात होतं आज ते 250 ते 300च्या दरम्यान चालू आहे। हे जर असंच चालू राहिलं तर हे लवकर ठप होण्याच्या कगारावर आहे। आपण बघू शकतो की कोराडी औष्णिक विद्युत केंद्र हे अत्यंत महत्त्वाचं विदर्भातलं राज्यातलं आहे। 1960 मेगावॅट वीज निर्मिती ते रोज केली जाते। 3 वेगवेगळे संच आहे। मात्र हे कंत्राटी कर्मचारी जर बघितले ना तर आपल्या मागण्याला घेऊन वीज निर्मिती केंद्राच्या दारावर ठिय्या आंदोलन करत आहे आणि आमचा हा बेमुदत संप आहे। जवळपास 6,000 कंत्राटी कर्मचारी इथले संपावर गेल्याने पुढील काळामध्ये कोराडी औष्णिक विद्युत केंद्राची वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन अतुल नेटेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। तर विद्युत कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्युत निर्मितीवरती आणि विद्युत पुरवठ्यावरती सुद्धा परिणामाची शक्यता व्यक्त होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।